अजित पवारांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। अजित पवारांनी दिल्लीत सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यासह घेतली भेट। भेटीवेळी प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ आणि सुनील तटकरे हे उपस्थित। शरद पवार आणि काकींचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो। मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशन या विषयांवर जनरल चर्चा झाली। अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार शरद पवारांना भेटायला गेले, यामागे कारण असू शकतं। शरद पवार आणि अजितदादा एकत्र येतील असं जाणकारांचं म्हणणं आहे। शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मला वाटतं कौटुंबिक भेट असेल तर ठीक आहे, परंतु आता जाणकार लोक असे अंदाज वर्तवायला लागलेत की शरद पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येतील। भविष्यात नेमकं काय घडेल माहित नाही। पवारांना सोडून गेले, वाईट शब्दात टीका केली, ते शुभेच्छा देण्यासाठी आले असतील। अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राऊतांची टीका। निर्ढावलेले लोक महान माणसावर चिखलफेक करून शुभेच्छा द्यायला आले, राऊतांचा टोला। निर्ढावलेले लोक आहेत लोक आहे, शेवटी शुभेच्छा देणं आपली संस्कृती आहे। आपण त्या इतक्या महान माणसाच्या विरुद्ध प्रचार केला, त्यांच्यावर चिखलफेक केली आणि परत शुभेच्छा द्यायला येता, पण माझं मन झालं नसतं आणि मी नजरला नजर नसते देऊ। राजकारणापलीकडे कौटुंबिक संबंधही असतात। राऊतांनी केलेल्या टीकेवर अजित पवारांचं प्रत्युत्तर। राजकारणामध्ये टीका टिप्पणी काही वेगळे पण संबंध असतात ना, त्या टीका सगळी असते, त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो। जयंत पाटलांकडून दिल्लीत शरद पवारांची भेट। जयंत पाटलांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। यावेळी हर्षवर्धन पाटीलही उपस्थित। शरद पवार आणि अजित पवारांमधील आजची भेट कौटुंबिक, राजकारण आणि कौटुंबिक संबंध आम्ही वेगळे ठेवलेत, योगेंद्र पवारांचं वक्तव्य। येणार होते हे मला माहिती नव्हतं आणि आमच्या कुटुंबाने नेहमी कौटुंबिक संबंध हे वेगळे ठेवलेत आणि शेवटी साहेब आहेत, त्यांचा 85वा वाढदिवस आहे। शरद पवारांच्या नेतृत्वात सर्व नेत्यांनी काम केलंय। अजित पवार शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी येणं साहजिकच आहे। दादा आणि पवारांच्या भेटीवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया। 85व्या वाढदिवसानिमित्त उद्योगपती गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट। दिल्लीतील निवासांनी जात दिल्या शुभेच्छा।